हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याची पूजा करतात. वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. आता आपण ऐकूया वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणते साहित्य लागते. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी हिरव्या बांगड्या, अक्षता, फुले, एक छोटीशी काळी पोत, 5 फळे, अत्तराची डब्बी, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पान, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य इत्यादी साहित्य लागते. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी उपवास करावा. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून वडाची पूजा करावी. ज्यांना वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नाही, त्यांनी वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करावे. प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा. त्यानंतर विड्याच्या पानावर सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करावी. या सुपारीच्या गणपतीची हळद, कुंकू आणि अक्षता फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर सती मातेच्या सुपारीची पण विड्याच्या पानावर स्थापना करून हळद कुंकू वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाला सौभाग्य अलंकार म्हणजे छोटीशी काळी पोत, हिरव्या बांगड्या, 5 फळे, अत्तराची डब्बी, पूजेचे वस्त्र, पैसे अर्पण करावे. त्यानंतर तुपाचा दिवा लावावा व अगरबत्ती आणि कापूर लावून वडाला ओवाळावे. पंचामृत आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य वडाला अर्पण करावा. वडाला फुले, वाण, पाणी देऊन त्याभोवती तिहेरी सुती दोरा गुंडाळून 5 प्रदक्षिणा घालाव्या आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. तसेच 5 सुवासिनींची 5 फळांनी ओटी भरावी. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढवून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे हाच त्याच्या मागचा हेतू असतो.